धम्मसूर्य तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस प्रथम अभिवादन करतो. आजच्या ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच व तक्षशिला महिला मंडळ यांनी जे मला इथं बोलावलं आहे त्याचे अध्यक्ष महाराज साहेबराव शिंदे साहेब, तसेच तक्षशिला महिला मंडळाच्या अध्यक्ष ताई उषादेवी सुरवडे आणि इतर ह्या संस्थांचे पदाधिकारी, बंधू भगिनींनो, तसेच बालकांनो, सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. खरोखरच आज भाग्याचा दिवस आहे, अत्यंत आनंदाचा दिवस आहे. आपण 135वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत. खरोखर स्वातंत्र्यापूर्वी 1950च्या पूर्वी आपली जी काही अवस्था होती, फार कठीण अवस्था होती त्या काळामध्ये. आणि ह्या भारतातील लोकांना राज्य कसं करावं, जगावं कसं, काही माहीत नाही. हा देश हजारो वर्ष इतरांच्या गुलामीतच राहिला आणि यांनी कधी स्वातंत्र्य बघितलं नाही. फक्त स्वातंत्र्य, खरं स्वातंत्र्य आमचे सम्राट अशोक यांच्या कारकिर्दीत आणि त्यांच्या वंशजांनी, त्यांचा 10वा वंशज बृहदत्त राजा यांच्यापर्यंतच ह्या देशाची मान अभिमानानं ज्वलंत राहिली. खरोखर ते तेवढे भाग्याचे दिवस सोडले तर ह्या देशात माणसानं माणुसकीशी कसं वागायचं याचं शिक्षण दिलं गेलं नाही. ह्या देशाचा इतिहास आहे बौद्ध संस्कृतीचा. तथागत गौतम बुद्ध होण्यापूर्वीसुद्धा इथे 27 बुद्ध झालेले आहेत. ह्या देशाची परंपरा बौद्धांची आहे. परंतु इसवी सनापूर्वी 1500 म्हणजे आजपासून जवळजवळ 4000 वर्षापूर्वी काही विदेशी आले इथे आणि त्यांनी आपली संस्कृती इथे लादण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळं ह्या दोन संस्कृतीचं इथे मिश्रण झालं. सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध संस्कृती पुढे गेली, परंतु बृहदत्त राजाचा खून झाल्यानंतर पुन्हा ह्या संस्कृतीला ओहोटी लागली. पण इतके संस्कृती ही मजबूत होती ह्या देशात की जवळजवळ 13व्या शतकापर्यंत ही संस्कृती इथे टिकून राहिली आणि नंतर इथून लुप्त करण्यात आली मुसलमानांच्या सहाय्यानं. तर हा देश बौद्ध संस्कृतीचा देश आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ह्या देशात 2च संस्कृतीचा लढा आहे, एक बौद्ध संस्कृती आणि वैदिक संस्कृती. तर बंधूंनो,
ह्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेबांनी पुन्हा ह्या बौद्ध संस्कृतीची इथे स्थापना केली आणि सांगितलं की माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे वागण्याची एखादी जी संस्कृती असेल तर ती बौद्ध संस्कृती आहे. आणि त्यावेळी हेही सांगितलं की माणसानं माणसासारखं जगलं पाहिजे आणि ह्यासाठीच मी बुद्धाचा धम्म घेत आहे. तर सध्या आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की ही बौद्ध संस्कृती आपल्याला टिकवणे महत्त्वाचे आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं की धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा होय. आणि हाच धागा पकडून मी माझ्या आयुष्याचे 25 वर्ष ह्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते मी लिहून काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात धम्मपद, गाथा आणि कथा ह्याचे 7 खंड प्रकाशित केले आणि बोधिसत्वाच्या जातक अठ्ठकथा याचे 11 खंड मी प्रकाशित केले. तर बंधूंनो, बाबासाहेबांचंच हे मिशन, हे बौद्ध संस्कृतीचं मिशन पुढं चालवणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. याला कारण आहे की हा समाज आहे, हा समाज विखुरलेला आहे आणि त्याच्यावर जे काही विचार लादले जातात तेच विचार घेऊन मनुष्य वागत असतो. साधारण मनुष्य, सर्वसाधारण मनुष्य तो विचार करत नाही. जसे आता एक जातक कथा आहे. जातक कथामध्ये एक कथा आहे, सोपी कथा आहे आणि बालगोपालांनाही ती शाळेत होते. का जसा एक ससा आहे, ससा बेलाच्या झाडाखाली बसतो आणि विचार करतो का जर ही पृथ्वी उलटी झाली तर माझं काय होईल, बाबा मी काही मरून जाईन. तेवढ्यातच काय होतं, बेलाचं फळ सुकलेल्या पानावर पडतं, धव आवाज होतो. जोराचा आवाज झाल्याबरोबर तो ससा म्हणतो अरे पृथ्वी उलटी झाली आणि तो पडायला लागतो. तो पडायला लागला की दुसरा ससा पडतो त्याच्या मागे. त्याला विचारतो का पडतोस, अरे पृथ्वी उलटी झाली पड. तोही पडायला लागतो. तिसरा, चौथा, पाचवा असे हजारो ससे पडायला लागतात. दुसरे प्राणी, हरिण पडायला लागते, कासव पडायला जे काही प्राणी आहेत, हरिण, हत्ती, वाघ, सिंह सगळे पडायला लागतात. आणि तेवढ्यातच त्यांना बोधिसत्व सिंह बघतो, अरे हे का पडतायत. त्यांना विचारतो तुम्ही का पडता. नाही पृथ्वी उलटी झाली. कुठे उलटी झाली चला दाखवा. तो बोधिसत्व सिंह त्याची इन्क्वायरी करतो आणि ते बेलाच्या झाडाखाली तो ससा घेऊन जातो. अरे रे म्हणतो किती मूर्ख आहे हा, हे सगळे पडाले तर जवळच एक हे आहे, समुद्र आहे, सगळे प्राणी तिथे बुडून जातील आहे ना. मग त्यांना सांगतो असे मूर्खासारखे पडू नका, पृथ्वी काही उलटी होत नाही आणि तुम्ही काही मरत नाही. तर हा समाज असाच आहे. एखाद्यानं सांगितलं की पडा रे पडा, ते विचार करत नाही. सामान्य माणसं विचार करत नाही. बोधिसत्व विचार करतात. बोधिसत्व सिंहानं सांगितलं हा मूर्खपणा सोडा, अन्यथा तुम्ही ह्या समुद्रात सगळे बुडून जाल. तशासारखेच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व आम्हाला मिळाले आणि आज आम्हाला हे जे संविधान आहे
हे जीवन जगण्याची कला दिली त्यांनी. पण हे संविधान राज्य करण्यासाठी दिलं, पण माणसानं आचरण कसं केलं पाहिजे, माणसाचं शुद्ध आचरण कसं होईल. कर्मकांडात तर अडकून पडणार नाही, कुठल्या व्यर्थ गोष्टीमध्ये अडकणार नाही. मग असा कुठला धम्म आहे, तो बुद्धाचा धम्म आहे. हा वैज्ञानिक धम्म आहे. हा वैज्ञानिक धम्म आम्हाला सर्वसाधारण लोकांना जगण्यासाठी दिला आणि राज्यपद्धती चालवण्यासाठी संविधान दिलं. तर हे धम्म आहे कसा, हा प्रत्येकानं जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर त्याची संहिता आपल्या धम्मपदात आहे, जातक कथामध्ये आहे. पण काही लोक अज्ञानामुळं सांगतात मनुस्मृतीचं आपल्याला राज्य पाहिजे. मनुस्मृतीत काय आहे हे सामान्य माणसं कोणी वाचत नाही. आणि जे काही विद्वान पंडित समजतात ते पण वाचत नाही. ते पण म्हणतात आमच्या परंपरेनं चालत आलेलं आहे, ते आपण घेतलं पाहिजे. पण बुद्ध हे खरे वैज्ञानिक होते. बुद्धांनी सांगितलं अशा व्यर्थीच्या गोष्टीत अडू नका. तुम्ही जे आहात ते आज तुमच्यासमोर जे प्रॉब्लेम्स आहेत, ज्या काही समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यांनी एक उदाहरण देऊन सांगितलं बुद्धांनी, की म्हणे एक मनुष्य रस्त्यानं जात आहे. त्या काळामध्ये काय होतं, धनुष्यबाण होतं आहे की नाही. त्यांनी म्हटलं की जर हा रस्त्यानं जाणारा मनुष्य आहे आणि त्याला चुकून कोणी बाण मारला, तो घायाळ होऊन पडला खाली. घायाळ होऊन पडला, लोक धावले त्याला वाचवायला. लोकांचं असते ना की बा कोणाला तरी मदत करणे. लोक धावले आणि त्याचा बाण काढायला लागले त्याच्या हृदयातून. तो म्हणतो हे बाण काढू नका, तुम्ही काय करा, प्रथम बाण कोठून आला हे मला सांगा, हा बाण कोणी मारला हे मला सांगा, हा बाण कशाचा बनला आहे मला हे सांगा, आणि हा विषबुजा आहे का बिनविषबुजा आहे हा बाण, हे प्रथम मला सांगा. लोक म्हणतात अरे प्रथम तुझ्या हृदयातला बाण काढू दे, आहे का नाही. तुझ्या हृदयातला बाण आम्ही काढू, त्याला मलमपट्टी लावू आणि नंतर मग तू हे व्यर्थचे प्रश्न विचार. परंतु इतर जे संस्कृती आपल्याकडे आहे, जिचा आता बोलबाला चालू आहे, त्यामध्ये तसेच व्यर्थचे प्रश्न आहेत. भगवान म्हणतात ह्या व्यर्थच्या प्रश्नात अडू नका. तुमच्या समस्या आहेत त्या समस्या प्रथम सोडवा, असं बुद्धानं सांगितले. अन्यथा तुम्ही मरून जाल आणि ह्या व्यर्थच्या गोष्टीमध्ये अडकाल. जे तात्पुरतं तुम्हाला लागू आहे ते करा. मग त्यासाठी त्यांनी काय सांगितलं, 4 आर्य सत्य सांगितले. 4 आर्य सत्यामध्ये काय आहे की बुवा जगात दुःख आहे, जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे. समस्या आहेत ना सगळीकडे, संसार म्हटला ते समस्या आहेत. पण ह्या समस्या कशा, त्याला कारण असलं पाहिजे ना. त्या ह्या समस्यांना कारण पण असते, आहे का नाही, आणि त्याचं निवारण पण होऊ शकते, आहे का नाही. पण त्याचा मार्ग तर पाहिजे ना. मग तो मार्ग त्यांनी 4थ्या याच्यामध्ये सांगितला. 4 आर्य सत्यामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला. म्हणजे 4 आर्य सत्य काय, दुःख आहे, दुःखाला कारण आहे, है ना, दुःखाचं निवारण होऊ शकते आणि त्याचा मार्ग पण आहे. म्हणजे आहेत का नाही, एक प्रकारचे हे डॉक्टर आहेत, आहे का नाही. डॉक्टर जाय तुम्हाला ताप आला की म्हणेल अरे बा तुला ताप आला आहे, हां पण हे कशामुळं आला, तो लॅबमध्ये तुमचं रक्त नेईल, तो चेक करेल का कोणत्या याच्यानं आपल्या जंतूनं, कोणत्या जंतूनं
हा ताप आला आहे का नाही, आणि त्याच्यावर नेमकं औषध देईल तेव्हा त्याचं राग संपून जाईल. म्हणजे बुद्ध किती सायंटिफिक आहेत, कुठलंही कारण आहे. म्हणजे एक प्रकारचे सायंटिस्ट. आणि ह्या एका सूत्रामुळं इथं सायंटिस्टची प्रतिभा निर्माण झाल्या. जसा न्यूटन आहे, न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसतो आहे की नाही, आणि बसल्यावर फळ खाली पडतं आहे. आता तो म्हणत नाही की पृथ्वी उलटी झाली, तो विचार करतो की बुवा हे फळ खाली पडलं आहे, याला काहीतरी कारण असलं पाहिजे. आपण म्हणू की हा मूर्ख माणूस आहे, अरे तो खाली नाही पडेल तर काय वरती जाईल काय? वरती नाही जाणार, तो खालीच जाईल, पण त्याचं कारण असलं पाहिजे ना. तर न्यूटन त्याचं कारण शोधतो, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण काय, गुरुत्वाकर्षण शक्ती काय आहे ते शोधतो, आणि सारं जग आता त्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमावर चालतं आहे. तसेच बुद्ध आहेत. बुद्ध तुम्हाला कारण सांगतात. तुमच्या दुःखाचं कारण ते विचारतात की बाबा हे असं काय दुःख निर्माण झालं. म्हणजे लोक काय दुःख आलं, चला बाबा अमुक देवी आमचं बरं करेल, तमुक देवी आमचं बरं. हजारो देवी देवता लोकांनी निर्माण केल्या आणि त्याच्यामध्ये झुकत चाललेले आहेत. भगवान म्हणतात असं नाही आहे. तुम्ही वैज्ञानिक प्रकारे विचार करा की तुम्ही दुःखी का आहात. मग दुःखाचं कारण त्यांनी शोधलं आहे. ते कुठं आलं आहे, माणसाला दुःख का होते, तर मन हे सगळ्या गोष्टीचं मूळ आहे. त्यांनी धम्मपदात दिलेलं आहे, मनो पुभंगम्मा धम्मा मनोसेठ्ठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततोनम दुःखमन्वेती चक्कम वहतो पदम. सांगितलं की मन हे सगळ्या गोष्टीचं मूळ आहे. मन हेच प्रधान आहे. मनाच्या दुष्टतेने जो कोणी बोलतो किंवा कृती करतो तेव्हा दुःख त्याच्या पाठीशी असं धावतं की जसं बैलगाडीचं चाक बैलाच्या पायाच्या पाठीमागे धावतं आहे. साधारण उदाहरण देऊन बुद्ध समजावून सांगतात. इथे मोठ्या विद्वत्तेच्या गोष्टी नाही करत. साधारण माणसाला समजलं पाहिजे की बुवा दुःखाचं कारण काय आहे, आपलं मन आहे. मनात जे पेराल तेच उगवत राहते. आता तुम्ही प्रदूषित मनानं जर तुम्ही वागाल तर मन तुमचं प्रदूषित झालं आहे, विकारयुक्त झालं, त्याचे परिणामसुद्धा तुम्हाला खराबच मिळणार, अकुशल मिळणार आहे की नाही. मग दुसरी ही गोष्ट त्यांनी सांगितली की मनोपुभंगम्मा धम्मा मनोशेठ्ठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोती वा ततोनम सुखमन्वेती चक्कम वहतो पदम. तर मन हे सगळ्या गोष्टीचं मूळ आहे. मन हेच प्रधान आहे. मनाच्या प्रसन्नतेने जो बोलतो किंवा कृती करतो तेव्हा सुख त्याच्या पाठीशी असं धावतं की जशी त्याची छाया त्याचा साथ सोडत नाही. म्हणजे भगवंतानी सुख सांगितलं आहे, पण प्रदूषित मनाला सुख मिळेल काय? द्वेष पसरत जाईल. सगळीकडे द्वेषच द्वेष वातावरण प्रदूषित होईल. म्हणजे तुमचं मन जसं आहे तसंच वातावरणसुद्धा होऊ शकते आहे की नाही. आजकाल तुम्हाला माहीत आहे द्वेषाचे बीज पेरले जातात. हिंदू मुसलमान, हा अमुक जातीचा, हा तमुक जातीचा. ह्या जातीभेदाचे चटके कदाचित तुम्हाला इतके लागले नसतील. आमच्या बाळपणामध्ये तर आम्ही खूपच भोगलं. आणि लोक असे म्हणत होते की बा हजारो वर्ष हे ईश्वरानं दिलेलं आहे, तेच आपल्याला भोगावं लागतं. म्हणजे हजारो वर्ष मनुष्य अज्ञानाचा बळी होता. त्याला माहीत नव्हतं की बाबा ह्याच्या दुःखाचं कारण काय आहे, जातीभेद आहे. आणि डॉक्टर बाबासाहेबांनी हे मूळ पकडलं. त्यांनी सांगितलं
का हे जातीभेद हाच सगळ्या ह्या देशातील दुःखाचं मूळ आहे. आणि जातीभेदामुळं काय त्रास झाला तुम्हाला माहिती आहे की अनेक सत्याग्रह बाबांना करावे लागले. महाडचा सत्याग्रह केला, काळाराम मंदिराचा केला. स्वतः बॅरिस्टर होऊन शिकून आले बाहेर देशातून, नोकरी इथं बरोडा सरकारकडे लागली, पण तिथंसुद्धा लोकांनी त्यांचा द्वेष केला. द्वेष केला काय, त्यांना पाणीसुद्धा देत नव्हते, चपराशी फाईल देत नव्हता. म्हणजे किती त्रास त्यांनी सहन केला. आणि इवन त्यांना घरातून म्हणजे जिथं भाड्यानं खोली मिळत नव्हती, एका पारशाच्या घरी राहावं लागलं, पण पारशीसुद्धा त्यांना ठेवू शकला नाही बाबासाहेबांना. तेव्हा अक्षरशः ते एका झाडाखाली जाऊन बसले आणि रडत बसले. आणि त्यांनी संकल्प केला की हा जो द्वेष ह्या देशात आणि समाजात पेरलेला आहे त्याचा मी विध्वंस करीन. पण नुसतं बोलल्यानं होत नाही. त्यांनी संकल्प केला. आजही ती संकल्पभूमी म्हणून बडोद्याला प्रसिद्ध आहे. तिथून त्यांनी असं डिसिजन घेतलं. म्हणजे सम्यक संकल्प कसा असतो बघा, म्हणजे सम्यक दृष्टी कशी असते. त्यांनी त्यावेळी केला की मी ह्याचा खात्मा केल्याशिवाय राहणार नाही ह्या जातीभेदाचा. आणि म्हणून ते पुन्हा शिक्षणाला गेले. तिथून एवढे शिकून आले की त्यांच्यात कोणीही कॉम्पीट करू शकला नाही. 32 डिग्र्या मिळवल्या. हे मोठं म्हणजे आश्चर्यजनक आहे की इतका परिश्रम एखादा मनुष्य करू शकतो आणि 32 डिग्र्या मिळवू शकतो. खरोखर लहान पोरांनी पण हे याचं उदाहरण घेतलं पाहिजे आणि स्वतः परिश्रम करून शिकलं पाहिजे की मनुष्य कुठल्या कुठं पोहोचू शकतो. हे लहान पोरांसाठी तर खूपच आहे. वाचाल तर वाचाल म्हणून ती पुस्तकं सोडून नाही. तुम्ही फोटो बघाल बाबासाहेबाचा, तो पुस्तकासहितच फोटो दिसतो. आणि हे एवढं करू शकले म्हणून त्यांना संविधान लिहिण्याची पण ताकद आली आहे ना. तेवढे त्यांना नाही लाजानं, कारण भारतात एकही मनुष्य इतका विद्वान नव्हता की जो संविधान लिहू शकेल. बाहेरच्या लोकांना हे शोधायला गेले, पण बाहेरच्या लोकांनी सांगितलं, विदेशातील लोकांनी सांगितलं, अरे तुमच्याकडंच हिरा आहे, तुमच्याकडंच हिरा असून तुम्ही इकडे कसे शोधता. कारण माणसाची सवय आहे, आपल्या जवळचं आहे ते बघत नाही, दूरचं बघतात, दुरून डोंगर साजरे. तर त्यांनी इतरांनी सांगितलं आणि म्हणून इथल्या लोकांना बाबासाहेबांना संविधान लिहायला लावावं लागलं. आणि ते संविधान एवढं चांगलं लिहिलं आहे, त्याचं सगळ्यांचंच भलं आहे. असं कोणी म्हणू शकत नाही का बुवा त्यांनी खालच्याच वर्गासाठी केला किंवा ठराविक वर्गासाठी हे केलं. वरच्याही लोकांना सांगितलं का तुम्ही संपत्ती मिळवू शकता, पण न्याय मार्गाने मिळवा, आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन करून मिळवा. श्रीमंत होण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, तो अधिकार त्यांनी नाकारला नाही. पण गरिबांचेही बघा ना, गरिबांच्या आरक्षणासाठी दिलं की बुवा हे लोक आता वरती जे आहेत त्यांनी वरतीच राहावं असं आहे का. खाली जे आहेत त्यांनी थोडं वरती आलं पाहिजे का नाही, त्यासाठी आरक्षण दिलं. पण आरक्षणाला विरोध करणारे इथे दलिंदर लोक आहेत, ते विचार करत नाही, माणुसकीचा विचार करत नाही. इथल्या लोकांमध्ये माणुसकीचा विचार कधीही आला नाही. इतर देशात बघा, जपानमध्ये समुराई नावाची जात होती, उच्च दर्जाची जात होती, पण त्यांनीसुद्धा जे खालच्या दर्जाचे लोक होते त्यांना वरती आणण्यासाठी प्रयत्न केला. फ्रान्समध्ये बघा, एक व्हॉल्टेअर नावाचा माणूस होता विद्वान, त्यांनी अनेक लेख पुस्तकं लिहिली आणि तिथे क्रांती घडवून आली. पण तो व्हॉल्टेअर माणूस कोण होता माहीत आहे, उच्च दर्जाचा होता. पण इतर देशामध्ये दोनच विभागच आहेत, एक उच्च आणि नीच, एक काळा आणि गोरा. पण भारतामध्ये ते 6,000 जातीत लोक विखरले गेले. 6,000 म्हणजे बाबासाहेब म्हणतात ना का इथे एक राष्ट्र नाही आहे, इथं 6,000 राष्ट्र आहेत. प्रत्येक जात ही एक राष्ट्र आहे.
मग हे एक राष्ट्र कसं होऊ शकते ह्या देशात? म्हणून ह्या जातीपातीची नष्ट झाल्या पाहिजे. म्हणून त्यांनी अनहिलेशन ऑफ कास्ट नावाचा ग्रंथ लिहिला. तो एक भाषण होतं, पण त्याच्यावरती पुस्तिकाच तयार केली, कारण तिथे ते भाषण होऊ शकलं नाही. कारण हे उच्च विचाराचे लोक जातीपाती मोडा म्हणतात, पण मोडायला तयार नाही. बोलतात ते करायला तयार नाही. गांधीजीही वर्णाश्रम म्हणत होते. बाबासाहेबांनी विचारलं, बाबा वर्णाश्रम म्हणजे काय? खालच्या वरती आहे, त्यांचे बोटं करून असे दाखवले की इकडून सुरू करायचं, खालून की वरून सुरू करायचं. कारण वर्णभेद आहे म्हणजे जातीभेद आहे. कारण त्याच्यामुळे भेदाभेदाची जी भावना आहे, द्वेषाची भावना आहे, त्याच्यानं संपत नाही. परंतु गांधीजी काय म्हणाले की नाही, मी माझ्या लोकांना शहाणं करीन. आता बघा ते शहाणे कसे वागतात. त्याच्यामुळं बाबासाहेबांनी सांगितलं, असं शहाणे व्हा म्हटल्यानं शहाणा कोणी होत नाही. त्याच्यासाठी मुळासकट मनाचं ध्येय करावं लागते, मनाचं परिश्रम करावं लागते, मनातले विकार काढावे लागतात. कारण ते विकारच तुमच्यामध्ये भरलेले आहेत, तर दुसरे चांगले विचार त्याच्यात कसं येतील? एक गंधनाला आहे आणि त्या गंधनाल्यात तुम्ही जर चांगलं स्वच्छ पाणी टाकलं तर ते पण गंध होणारच. त्याच्यासाठी तुमच्याकडचं जे घाण पाणी आहे ते प्रथम बाहेर काढा आणि नंतर मग नवीन पाणी टाका. म्हणजे बाबासाहेबांनी हे सांगितलं, पण त्याला कोणी मानायला तयार नाही. आम्ही कास्ट पण ठेवू आणि सगळ्यांचं भलं पण करू, असं काही होत नाही. म्हणून आणि हा आजार हा कित्येक दिवस राहील याची आता कुणाला शाश्वती उरली नाही. कारण माणसंच जर प्रदूषित मनाचे आहेत तर स्वच्छ मन कसं होईल? बुद्धांनी त्याच्यासाठी आर्य अष्टांगिक मार्ग दिला. आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करा तर तुमचं मन स्वच्छ होईल. त्याच्यासाठी त्यांनी 8 अंग दिले. कोणते अंग दिले? की सम्यक दृष्टी आहे. म्हणजे तुमचे विचार करण्याची दृष्टी ही सम्यक असली पाहिजे. सम्यक संकल्प आहे. सम्यक संकल्प म्हणजे योग्य कामासाठी योग्य निष्ठा तयार करावी लागेल, त्याच्याप्रमाणे तुम्हाला कार्य करावं लागेल. म्हणजे सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प हा प्रज्ञेचा भाग आहे. प्रज्ञा म्हणजे काय? शहाणपणा. की सम्यक दृष्टी ठेवाल आणि सम्यक संकल्प कराल तर हा शहाणपणाचा भाग आहे. तिसरा अंग काय सांगितलं? सम्यक वाचा. तुमचं बोलणं एकदम मधुर असलं पाहिजे, सम्यक असलं पाहिजे, योग्य असलं पाहिजे, प्रॉपर असलं पाहिजे. सम्यक कर्मांत म्हणजे तुमचे कर्म कुशल असले पाहिजे. कुशल कर्मातच तुम्हाला सम्यक दृष्टी प्राप्त होऊ शकते. तुमचे कर्म कुशल असतील तर तुम्ही योग्य विचार करू शकता, सम्यक दृष्टी करू शकता, सम्यक संकल्प करू शकता, आहे की नाही? तर सम्यक कर्मांत महत्त्वाचं आहे. सम्यक आजीविका सांगितली. आजीविका म्हणजे काय? पोट भरण्याचं साधन. आपण जगण्यासाठी आपल्याला काहीतरी कमवावं लागते, आहे की नाही? पैसा हवा असतो, हे सगळ्या काही फॅसिलिटीज हव्या असतात, पण त्या कशा असल्या पाहिजे? योग्य मार्गानं असल्या पाहिजे. न्याय मार्गानं आपण कमाई केली पाहिजे. भ्रष्टाचार नको, चोरी करून नको, कोणाला लुबाडून नको, कोणाला त्रास देऊन नको. म्हणजे भगवंतानी ही एक संहिता तयार केली की माणसानं कसं वागलं पाहिजे. म्हणजे हा भाग जो आहे शीलाचा भाग आहे. शील हे अत्यंत महत्त्वाचं आहे भगवंताच्या ह्या धम्मामध्ये. शील म्हणजेच नीती आहे. त्यांनी हेही सांगितलं बाबासाहेबांनी, बुद्धांनी त्याच्या धम्मात, की धम्म म्हणजे काय आहे? एवी तेवी धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म. म्हणजे नीतीनं वागणे, माणसानं माणसासारखं वागणे, हाच धम्म आहे. याच्या पलीकडे कुठलाही धम्म नाही. तर नीती हा महत्त्वाचा धम्म आहे, शील हा महत्त्वाचा धम्म आहे. तर शीलासाठी सम्यक वाचा, सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका हा शीलाचा भाग आहे.
नंतर कोणतं सांगितलं? सम्यक स्मृती. सम्यक स्मृती म्हणजे काय? तुम्ही जागरूक असले पाहिजे. प्रत्येकजण आपण जे काही करतो त्याच्याबद्दल जागरूक असले पाहिजे तुम्ही. जागरूकता हा महत्त्वाचं काम आहे. जागरूक नसेल आणि तुम्ही भलतंच काही करत बसाल तर काय होईल? इकडे दूध लावलं तुम्ही, शेगडीवर ठेवलं आणि भलतीकडं गेले तर दूध बाहेर पडेल ना. तर अशासारखे सम्यक स्मृती ठेवा, म्हणजे जागरूकता ठेवा की तुम्ही जे काही करता ते मनापासून करा आणि लक्ष देऊन करा. त्याला सम्यक स्मृती म्हटलेलं आहे. सम्यक व्यायाम म्हणजे दंड बैठका मारणे नव्हे. सम्यक व्यायाम म्हणजे दंड बैठका मारणे नव्हे, तर चांगल्या गोष्टी घेणे आणि वाईट गोष्टी सोडणे, त्याला सम्यक व्यायाम म्हटलेला आहे. तर अशा रीतीने आणि सम्यक समाधी म्हणजे एकाग्रतेनं कुठलेही काम करणे. तर अशासारखे हे आर्य अष्टांगिक मार्ग आहे. आणि भगवंतांनी सांगितलं की हा एकमेव मार्ग तुमच्या मुक्तीचा मार्ग आहे, तुमच्या सुखाचा मार्ग आहे, तुमच्या आनंदाचा मार्ग आहे. आणि हा मार्ग तुम्हाला अनेक पद्धतीनं समजावून सांगितलेला आहे. भगवंतांनी अनेक पद्धतीनं, त्याची काही हे नाही आहे. आता साधी गोष्ट सांगितली त्यांनी की एक अग्निदत्त नावाचा मनुष्य होता. अग्निदत्त कौशल नरेशाचा तो अमात्य होता, म्हणजे सल्लागार होता. तो सल्लागार काय झालं, महाकौशल म्हणजे प्रसेनजित राजाचा बाप तो मरण पावला आणि प्रसेनजित राज्यावर आला. ते त्याचा महाकौशलचा जो अमात्य होता, कोण होता? अग्निदत्त. अग्निदत्त फार हुशार होता, विद्वान होता. त्या विद्वानानं काय केलं, जसंही त्याने सांगितलं प्रसेनजिताने की तू माझा अमात्य हो, तू माझा अमात्य हो, जसं तुझं पद चालू आहे तसंच ठेव, काही हरकत नाही. पण नाही म्हणाला तो, मी तुझ्याबरोबर अंडर राहणार नाही. कारण त्याला माहीत होतं प्रसेनजित हा बुद्धाचा शिष्य आहे आणि बुद्धाचे शिष्य त्याला आवडत नव्हते. त्याने काय केलं, आपली सगळी संपत्ती दान करून टाकली आणि तो संन्यासी झाला. लोकांना वाटलं की बापरे हा खूप उदार माणूस आहे की नाही, हा बाबा जोरदार आहे. त्याची मागं हजारो शिष्य धावू लागले, हजारो शिष्य. कारण काय की त्यांनी एवढी उदारता दाखवली, खूप उदारता दाखवली आणि सगळ्यांना दान करून टाकली संपत्ती. म्हणजे किती मोठा माणूस झाला. आणि तो काय प्रसार करू लागला की अमुकाची पूजा करा, देवाची पूजा करा, झाडाची पूजा करा, दगडाची पूजा करा, याच्यानं तुमचं भलं होईल. हजारो शिष्य आले. भगवंतांना वाटलं की हा लोकांना काय शिकवतो. महामोगलांना त्याच्याकडे पाठवलं. महामोगलांनाही तो म्हणायला लागला तुम्ही मूर्ख आहात, पाखंडी आहात, बुद्धाचे शिष्य सगळे पाखंडी आहेत आणि मी जे शिकवतो तेच खरं ज्ञान आहे. शेवटी त्याची ऐकले नाही, त्याला दूर टाकलं. तेव्हा मग बुद्ध गेले तिथे आणि बुद्धांनी विचारलं की अग्निदत्ता तू शिकवतोस काय, तुझी शिकवण काय आहे. तर तो सांगतो की मी झाडाची पूजा करा, दगडाची पूजा करा, अमुकाची पूजा करा, तमुकाची पूजा करा. भगवंतांनी विचारलं अग्निदत्ता ह्या पूजेनं काय होईल, तुला तरी काही सापडलं आहे, तू तरी काही विद्वान झाला आहेस किंवा तू मोठा हे झाला आहेस, याच्यानं पूजेनं काय साध्य काय झालं आहे. ते कार्यकारण भावाचा नियम आहे का, अशी पूजा केल्यानं काय मिळते, कार्यकारण भावाचा नियम नाही. तर तो म्हणाला मलाही काही सापडलं नाही. मग तू ह्या लोकांना मूर्ख का बनवतोस. मग तिथेच त्यांनी सांगितलं चार आर्य सत्य सांगितले, आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला आणि अशा रीतीने तो अग्निदत्त बुद्धांचा शिष्य झाला. तर अशा तऱ्हेने भगवान अनेकांना सांगत सुटले की बाबा आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन करा, सम्यक दृष्टी ठेवा, सम्यक संकल्प ठेवा, सम्यक वाचा ठेवा, याच्यानं सगळं तुमचं भलं होईल. अन्यथा दगडाची पूजा करून काय होईल.
म्हणजे पूजा अर्चेला त्यांनी महत्त्व दिलं नाही. अशा रीतीने त्यांनी भगवंतांनी जीवनभर म्हणजे 45 वर्ष, जवळजवळ 45 वर्ष हा प्रसार केला आणि लोकांना इतके लोक अर्हत झाले, इतक्या लोकांचा उद्धार झाला, इतक्या लोकांचं म्हणजे जीवन सफल झालं. तर म्हणून भगवंतांनी माणसाला जीवन सफल करण्याची ही कला दिलेली आहे. तर प्रत्येकानं ह्या बाबतीत, सगळ्यांनी ह्या बाबतीत की आपलं जीवन सफल करा. कारण त्यांनी सांगितलं जीवन छोटंसं आहे, माहीत नाही किच्छो मनुष्य पटी लाभो. किच्छो मनुष्य पटी लाभो म्हणजे माणसाचं जीवन हे दुर्मिळ आहे, मिळेलच याची गॅरंटी नाही. हे जे काय मिळालेलं आहे त्याचा जास्तीत जास्त सदुपयोग करा. किच्छो सद्धम्म सवनम म्हणजे सद्धम्म जिथंच काही तुम्हाला ऐकायला मिळते त्याचा फायदा घ्या. जिथं जिथं तुम्हाला धम्म कोणी श्रवण करायला सांगतो, ऐकायला सांगतो, तिथं अवश्य जा आणि समजून घ्या सद्धम्म काय आहे. किच्छो मच्छ, कारण की माणसाचं जीवन हे कष्टमय आहे. किच्छो मच्चानं जीवितम, तर हे एक कष्टमय जीवन सुखी करायचं असेल तर तुम्हाला सद्धम्म श्रवण करावं लागेल आणि बुद्धाचं ऐकावं लागेल. कारण बुद्ध कधीही खोटं बोलत नाही. नावच त्यांचं आहे तथागत. तथागत म्हणजे काय? हां, जो जसा बोलतो तसा वागतो, तो तसा चालतो, त्याचा अर्थ काय? तथागत आहे. तर तथागत जे बोलतात ते सत्यच असते, त्याच्यात खोटं बोलायचं काही कारण नाही आहे. कारण त्यांनी मिथ्या वाचा याला महत्त्व दिलं नाही, सम्यक वाचेला महत्त्व दिलेलं आहे. तर त्यांच्या उपदेशाप्रमाणे प्रत्येकानं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर अशा रीतीनं अनेक पद्धतीनं त्यांनी धम्मपदातही सांगितलेलं आहे. धम्मपदात 423 गाथा आहेत आणि जवळजवळ 300 कथा आहेत आणि त्या एवढ्या उपदेशपर आहेत की सांगू नका. आणि खरं म्हणजे आपण आपल्याला भाग्यवान समजलं पाहिजे, कारण बुद्धाशी नातं भगवंतानी जोडून दिलं आणि सत्यमार्ग सांगितला. आता एक कथा आहे, एक कथा साधी आपण बघूया. एक शिहीण होती. शिहीण काय? डोंगरावरती राहत होती, डोंगरावर झाडीझुडीत वरती. त्या झाडीझुडीवरती आणि ती गरोदर होती. ती एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर उड्या मारत वरतीच राहायची. एकदा तिचं बाळंतपण झालं आणि मूल जे झालं तिला, ते तिथं राहिलं नाही. डोंगरावरून घरंगडत खाली गेलं. खाली तिथं एक धनगर होता. धनगर मेंढऱ्या चारत होता. त्या मेंढऱ्यामध्ये ते जाऊन मिक्स झालं. त्या धनगराला वाटलं, अरे हे बाळ आहे लहानसं, चला आपल्या मेंढराबरोबरच याला वाढवू. त्याला त्यांच्याप्रमाणेच गवत दिलं, त्यांना दूध दिलं त्याला आणि त्या मेंढराला वाढवलं. मेंढर झाला थोडासा मोठा आणि त्या मेंढ्याबरोबरच पडू लागला. एक दिवस सिनियर सिंहानं त्याच्यावर झडप घातली. त्या कडपावर झडप घातल्याबरोबर त्याला वाटलं, अरे इथं एक मेंढराच्या पिल्लूमध्ये हे एक पिल्लू दिसतंय आहे का नाही, आणि हे सिंहासारखं दिसतंय. तर नेमकं त्या मेंढरं सोडून दिले त्यांनी आणि त्या सिंहाच्या बच्च्यालाच पकडलं. तो म्या म्या करायला लागला, म्या म्या करून त्यांच्या मागे धावू लागला, अरे बाबा मला सोडा, मला सोडा. पण त्या सिंहानं काय केलं, त्याला ओढत तलावावर नेलं. तलावात नेलं त्याने आणि बघितलं, चल खाली बघ, तुझी प्रतिमा बघ खाली. तलावात त्याला प्रतिमा त्या सिंहासारखी दिसली. त्याला जाणीव झाली, अरे मी तर सिंह आहे आणि मी कोणाबरोबर मी जात होतो, मेंढराप्रमाणे धावत होतो मी, मेंढराप्रमाणे. त्याला जाणीव झाली. त्या सिंहाच्या बच्च्यानं डरकाळी फोडली आणि सारं जंगल
दणाणून गेलं. म्हणजे बघा, बाबासाहेबांनी हेच काम केलं आहे. आमची माणसं मेंढरासारखी होती, आहे की नाही? जसं म्हणतात तसं त्याच्या मागे धावा, त्याच्या मागं धावलं की आपलं भलं होईल. काही अक्कलच नाही ना, ज्ञानच नाही. अविद्या पच्चया संखारा भगवंतांनी सांगितलं आहे. महात्मा फुलेंनी सांगितलं की अविद्या हे सगळ्या गोष्टीचं दुःखाचं मूळ आहे की नाही? अविद्येने सगळंच काही अनर्थ केले. तर ही अविद्या मोठी खराब आहे. आपणही अगदी त्या मेंढरासारखेच होतो. परंतु बाबासाहेबांनी जाणीव करून दिली की बाबा, तुम्ही सिंहाचे बच्चे आहात, तुम्ही सिंहासारखे वागा. हे मेंढरासारखं वागून काय होईल? यांच्या पाठीमागं धावून काय होईल? म्हणून प्रत्येकानं हे मेंढपाळ सोडून यांच्या मागे धावून आणि यांचं ऐकून आपलं अनर्थ करू नका. धम्माकडे वळा. धम्म काय सांगतं, बुद्ध काय सांगतो, कसं वागावं सांगतो, ही त्याने आर्ट ऑफ लिव्हिंग सांगितली. आणि म्हणूनच मी ह्या धम्मपदाचा प्रसार करण्यासाठी माझे 25 वर्ष घालवले. आज ते धम्मपद पूर्ण लिहून झालं आहे, जातक कथाही पूर्ण लिहून झाल्या. त्याच्यामुळं मी आता समाधानी आहे. आणि सरांसारखे लोक बोलवतात मला. मी 2 शब्द आपल्याला जे समजतं ते सांगत असतो. पण याच्याहीपेक्षा मी सगळ्यांना विनंती करेन की बाबा रे, तुम्हीसुद्धा याचं वाचन करा. कारण वाचाल तर वाचाल, अन्यथा काय? अन्यथा काही सापडणार नाही, अज्ञानातच राहाल. आता बाबासाहेबांनी आपल्याला ही जी संस्कृती दिली ती वाचन संस्कृती निर्माण करा. ती काही मोबाईल जास्त पाहत बसू नका. लहान मुलांना पण सांगा आणि त्यांनाही वाचनाकडे वळवा आणि हे बुद्धाचं ज्ञान त्यांना द्या. नाही तर एका शाहिरानं कसं म्हटलं आहे की इसी रफ्तारे आवारा से भटकेगा यहाँ कब तक, अमीरे कारवा बन जा, गुबारे कारवा कब तक. अरे ह्या लोकांच्या मागे तुम्ही किती धावणार? ह्या मूर्खांच्या मागे धावू नका. इसी रफ्तारे आवारा से भटकेगा यहाँ, नाही याच्याने तुम्हाला भटकणंच सापडेल, दुसरं काही सापडणार आहे. अमीरे कारवा बन जा, म्हणजे तुम्ही असा कारवा तयार करा की तुमच्या मागं सारे लोक धावतील, आहे की नाही? तर ह्या समाजाचं कर्तव्य आहे की बाबासाहेबांनी जे सांगितलं आहे त्याच्याप्रमाणे वागा. कारण बाबासाहेबांनी सांगितलं की माझे 3 दैवतं आहेत, आहे का नाही? 3 दैवतं कोणती सांगितली? विद्या सांगितली, तुम्ही विद्या शिका म्हणजे अविद्येतून बाहेर पडा. दुसरी गोष्ट काय सांगितली? शील सांगितलं. शील म्हणजे धम्माचा पायाच आहे ना. धम्माचं आचरण करणे म्हणजे शीलाचं आचरण करणे. कारण धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म. कोणी बोट ठेवू शकते बाबासाहेबावर? बाबासाहेब म्हणाले की माझ्या शीलावर कोणी बोट ठेवू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली स्वाभिमान. स्वाभिमान गमावून कुठलीही गोष्ट त्यांनी केली नाही. त्यांना अनेक पदं मिळाली असती, उच्चातल्या उच्च पदं मिळाली असती, परंतु त्याच्या मागे ते धावले का? नाही धावले. पण आजकाल आमचे नेते कुठं धावतात आपणास माहिती आहे. दुश्मनांच्या कळपात जाऊन आपला स्वार्थ साधतात, आपली पोटं भरतात. समाजाशी त्यांना काही घेणं नाही आहे. तर म्हणून आपले 3 दैवत बाबांनी जे सांगितले की विद्या, शील आणि स्वाभिमान, याला सगळ्यांनी जपलं पाहिजे आणि तरच तुम्ही आपला उद्धार होऊ शकाल. कदाचित होऊ शकते की सच्चाईचा पराभव होताना दिसतो, बऱ्याचदा होतो. कारण हे आडदांड लोक आपल्या शक्तीच्या बळावर तुमच्यावर राज्य करणार. येनकेन प्रकारेनं सामदाम दंडभेद, वाटेल तशी नीती करा, पण सत्ता मिळवा, खोटं बोलून मिळवा, चुनाव आयोगाला विकत घ्या, नेते विकत घ्या, अमुक विकत घ्या, तमुक विकत घ्या आणि असंही संविधान सगळं बुडवून टाकणार पैशाच्या बळावर. परंतु हे चिरकाल टिकणारं नाही. खोटेपणा कधीही हे होणार. कम्म सिद्धांताचा नियम आहे
भगवंताने सांगितलं पेराल ते उगवेल. तुम्ही जे काही पापकर्म करता त्याची फळं भेटणारच आहेत, कदाचित उशिरा भेटतील. बुद्ध म्हणतात, बुद्ध काय म्हणतात की दूध काही काढल्याबरोबर नासते का? नाही नाचत. दूध उशिरा नासू शकते, काढल्याबरोबर नाचत नाही. तशासारखी तुमची पापाची जी कर्म आहेत त्याची फळं काही लगेच मिळत नाही. तुम्हाला वाटते काय सुंदर आहे, मजा आहे, पण तुम्ही जर मिथ्या पद्धतीनं खोट्या पद्धतीनं कुठलेही कर्म कराल, हिंसा कराल, तर त्याची फळं तुम्हाला भोगावीच लागणार. आज नाही तर उद्या भोगावी लागतील. आणि त्यांनी सांगितलं, हेही सांगितलं बुद्धांनी, की तुम्ही पर्वतात जा लपा किंवा समुद्राच्या तळाशी लपा, आणि कुठेही लपले तरी कर्मसिद्धांत हा तुमची पाठ सोडत नाही. तुम्हाला त्याची पाताळातसुद्धा तुम्हाला तुमचे कर्माची फळं भोगावीच लागतील. हा त्यांनी उपदेश केला. न अंतलिखे न समुद्रमज्जे न बनानं विवरम परिशन, अशा तऱ्हेचं सांगितलं आहे की तुम्ही पर्वतातही सुद्धा पर्वताच्या गुहेत लपाल तरी कर्मसिद्धांत हा तुमची पाठ सोडत नाही. अशा तऱ्हेनं अनेक पद्धतीनं भगवंतांनी उदाहरणं देऊन सांगितलं आहे. तर अशा रीतीनं आपण आता ते भाग सोडून दिला पाहिजे. जो अविचारी भाग आहे तो सोडून दिला पाहिजे आणि बुद्धाच्या सद्धम्माकडे वळलं पाहिजे. आणि शेवटी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. त्याच्याप्रमाणे हे जग कसं चालतं आहे ते आपल्या लक्षात येईल. एक माळीणबाई होती आणि एक कोळीणबाई होती. एकदा काय झालं, कोळीणबाई शेजारच्या बाजारात गेली. कोळीणबाई शेजारच्या बाजारात मासे विकण्यासाठी गेली. तिथं तिला खूप उशीर झाला, रात्र झाली. आता गावी परतायचं मोठा प्रश्न पडला. पण त्याच गावामध्ये तिची मैत्रीण होती माळीण. तिला वाटलं आता आपल्या मैत्रिणीकडे जावं, आहे का नाही. ती गेली, मैत्रिणीकडे गेली. गप्पा गोष्टी झाल्या, जेवण झालं. मग माळीणबाईने कोळीणबाईचं जे पलंग आहे ते एका सुंदर फुलांच्या बगीच्यामध्ये लावलं. तिला वाटलं की बा हिला चांगला सुगंध येईल, आहे का नाही, आणि ह्या सुगंधानं हिला गाढ झोप लागेल. पण झालं उलटंच. त्या सुगंधामुळं तिची झोपच उडाली. ती झोप करवटे बदलते रही सारी रात हमते. आज मग तिला वाटलं माळीणबाईला की बाई तू झोपत का नाही, कारण काय आहे. ते म्हणे मला हा सुगंध सहनच होत नाही. तर असं कर, तू माझी जी टोपली आहे त्याच्यावर फडका आहे, त्या फडक्यावर जरासा पाणी शिंपड आणि तू माझ्या उश्याशी ठेव. तिनं तेच केलं. तिच्या टोपली घेतली आणि मच्छीचे ते फडका पण त्याच्यावर पाणी मारलं. तो दुर्गंध आला, त्या बाईच्या उश्याजवळ ठेवलं आणि तिला गाढ झोप लागली. अरे बापरे. म्हणजे बघा ह्याचा काय अर्थ काय आहे. हेच आहे की जे जुनं जे आहे हे जुनं आणि सवयीनं जी सवय होते ती माणसाची जात नाही. आपली बरीच माणसं जुन्या काही कर्मकांडात अडकलेले आहेत. कर्मकांडात अडकले आहेत ते त्यांच्यामध्ये पद्धतीमध्ये जातात, त्यांच्याशी राहतात. गुण्यागोविंदानं राहण्याचं काही मला त्याचे ऑब्जेक्शन नाही आहे. पण ज्या चालीरीती आहेत त्या आता बुद्धाच्या चालीरीती घ्या, नव्यानं या. काय शिकवलं जातं ते बघा.
सण आहेत आपले, प्रत्येक पौर्णिमेचे सण आहेत. सणाला उपोषणचा सण नाही, उपोषणही करावं लागते. चतुर्थी, अष्टमी आणि पौर्णिमा, अमावस्या यांना उपोषण करून दान, धर्म, शील पाळावं लागतं. शील पालन अत्यंत तिथे कठोरतेनं पाळावं लागतं. हे करून आपल्या मनाची शुद्धी करा, हे भगवंतांना सांगायचं आहे की जुना सोडा. कारण कालामसुत्ताच सांगितलं आहे भगवंतांनी की बुवा काही धर्मग्रंथात लिहिलं आहे म्हणून तुम्ही ऐकायचं नाही, त्यावर विश्वास ठेवू नका. परंपरेनं चालत आलं आहे म्हणून विश्वास ठेवू नका, किंवा एखादा मोठा मनुष्य सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका. कारण प्रत्येक माणसामध्ये काही दोष आहेत. ते दोष आहेत ते आपल्या व्यक्तीप्रमाणे सांगेल. पण तुम्ही काय करा, तुम्हीही त्या गोष्टीवर चिंतन मनन करा. चिंतन मनन करून तुम्ही त्याच्यावर डिसिजन घ्या. हे कालामसुत्तात सांगितलेलं आहे. तर कालामसुत्तामध्ये सुद्धा तुम्ही अवलंब केला पाहिजे. आता बऱ्याचशा गोष्टी आहेत. काही लोक विपश्यनेला विरोध करतात. विपश्यना काय आहे? हा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. लोक जातात काय? जे लोक टीका करतात ते लोक कधीही गेलेले नसतात विपश्यनेला. कारण विपश्यना एवी तेवी काही नसून आर्य अष्टांगिक मार्ग आहे. कारण त्याच्यात आहे शील. तिथं शील समाज पंचशील पाळावं लागते, आहे की नाही? पंचशील पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही ध्यान करू शकत नाही. शील नसेल तर फालतू विचार करत राहतात, आहे का नाही? तर शील पाळन केलं तर तुमचं मन ध्यानावरती लागेल, कॉन्सन्ट्रेशन वाढेल, आहे का नाही? आणि कॉन्सन्ट्रेशन वाढेल म्हणजे 3 आहे. सम्यक स्मृती आहे, सम्यक व्यायाम आहे, चांगल्या गोष्टी घेणे, वाईट सोडणे, आणि समाधी म्हणजे एकाग्रता आहे. हे 3 भाग आर्य अष्टांगिक मार्गाचे समाधीचा भाग आहे ना? तर तो समाधी तुमचं मन स्वच्छ करण्यासाठी वापरा. कारण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणी सांगतो का जाऊ नको रे, कोणाची ऐकू नका. तुम्ही विपश्यनेला जा. आणि कोणी सांगतं म्हणून ऐकू नका. तुम्ही अनुभव घ्या आणि त्याच्यात तुमचा फायदाच होईल, नुकसान कधीही नाही. अशा तऱ्हेनं विपश्यनेला प्रत्येकानं जा. कारण लोक म्हणतात की बा विपश्यनाला गेल्यामुळं आंबेडकरी चळवळ निष्क्रिय होते. हा तर माझा अनुभव नाही आहे. कारण मी विपश्यना केली म्हणून माझं लिखाण बंद झालं असं तर कधीच झालं नाही. मग हा असा अपप्रचार लोक का करतात हे मला समजलं नाही. तर तुम्हाला मी सांगेन, माझा सल्ला आहे की विपश्यनेला जा आणि आपल्या मनाच्या शुद्धीकरण करा. कारण शुद्धीकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण मनाची शुद्धी, कारण भगवंतानी ते सांगितलं आहे ना, सब पापस्य करणम. शील आलं का नाही? सब पापस्य करणम कुशलस्य उपसंपदा, म्हणजे कुशल कर्म वाढवत जा, आहे ना? कुशल कर्म वाढवत जा. कुशलस्य उपसंपदा सचित पर्योदपनम, म्हणजे चित्ताचं शुद्धीकरण करत राहा. तर हे चित्ताचं शुद्धीकरण कसं होईल? विपश्यनेनं होईल. सचित पर्योदपणम येतम बुद्धानुशासनम, आणि एवढीच बुद्धाची शिकवण आहे, याच्या पलीकडे काही नाही. तर म्हणून तुम्ही विपश्यनेला जा. याच्यात कुशल कर्म करणे आहे, चित्ताची शुद्धीकरण करणे आहे आणि आपला उद्धार करणे आहे. तर हे बरेच लोक जे सांगतात ते ऐकू नका आणि अवश्य जा, मन शुद्ध करा. ही प्रोसेस फार उत्तम आहे. याला कार्यकारण भावाचा नियम आहे. कारण प्रत्येक माणसामध्ये हे संस्कार दडलेले आहेत. ते दडलेले आहेत. ते किती बाहेरची तपश्चर्या केल्यानं नाही होत. ते एक उदाहरण मी देऊन सांगेन तुम्हाला. एक गावात माणूस होता. तो एवढा क्रोधी होता की त्याने आपल्या मुलाला खिडकीतून फेकून दिलं. एवढा त्याला गुस्सा आला. खिडकीतून फेकून दिलं, मुलगा मरण पावला. एकदा काय झालं, बायकोवर त्याला रागावला, तो पत्नीशी भांडला
आणि तिला विहिरीत ठोकून दिलं. झाले, मुलगाही गेला, बायकोही गेली, एकटाच राहिला. त्याच दिवशी एक नग्न साधू त्यांच्या गावी आला. तर नग्न साधूचं ऐकायला मिळालं, तरी एका माणसानं आपल्या गावच्या बायकोलाही मारलं आणि पोरालाही मारलं. आता कसं? मग ते नग्न साधूला माहीत झालं. त्यांनी म्हटलं बोलवा त्याला. तो आला. का रे बुवा, तू असं का केलंस? बायकोला मारलंस, पोरालाही मारलंस, उद्या तूही आपला जीव घेशील. याच्यानं काय होईल? अनर्थच होईल ना, सगळा संसार नष्ट होईल. तू असं कर. मग तो म्हणतो मी काय करू, सांगा मला काहीतरी उपाय. तो म्हणतो हो साधू माझ्यासारखा, म्हणजे तुझे दुःख होईल. त्याने कपडे काढून फेकले, नग्न झाला, नग्न साधू झाला. कडक तपश्चर्या केली, खूप तपश्चर्या केली. 25 वर्ष त्यानं केस लोचणे, अंगाला पिळा देणे, कोडे मारणे, पायी चालणे, काट्या गोट्यातून चालणे, अशासारखं त्यानं कार्यक्रम केला. शेवटी काय झालं, त्याचा गुरु मरण पावला. आणि मग हा त्याचा सगळ्यांचा गुरु झाला, हा शिष्य, कारण याची कडक तपश्चर्या होती. मग एक दिवस तो एका स्टेजवर होता, बोलत होता, बसला होता मोठ्या आसनावर. त्याच्या गावचा माणूस आला. गावच्या माणसाला वाटलं अरे तो आपला माणूस आहे, आपल्या गावचा, ज्यानं आपल्या बायकोलाही मारलं आणि पोरालाही मारलं आहे का नाही. तर त्याने बघितलं. मग तो आला त्याच्याजवळ आणि विचारलं, महाराज मी आपल्यास ओळखलं नाही. त्यानं तर ओळखलं होतं बरं, साधूनं त्याला ओळखलं, हा आपल्या गावचा आहे, पण त्यानं दाखवलं नाही की मी गावचा आहे. मग यानं सांगितलं, बाय आपलं नाव काय आहे? तर तो म्हणे माझं नाव आहे शांतीनाथ. अरे बापरे, त्या नग्न साधूनं त्याला शांतीनाथ नाव दिलं. होता तर तो क्रोधनाथच, शांतीनाथ नाव दिलं. त्यानं अजून काही वेळानं तिकडच्या गोष्टी केल्या. नंतर म्हणाला, महाराज माझी जरा स्मरणशक्ती कमजोर आहे, असं करा मी विचारतो तुमचं नाव काय आहे? अरे तुला आत्ताच सांगितलं तरी तुला समजलं नाही, तुझ्या लक्षात राहत नाही. माझं नाव आहे शांतीनाथ. पुन्हा तिसऱ्या वेळी तिकडच्या गोष्टी झाल्या. थोड्या वेळानं पुन्हा त्याने विचारलं, महाराज माझी स्मरणशक्ती कमजोर आहे, आपलं नाव काय आहे? त्या साधूनं धरला, उचलला डंडा, दिला त्याच्या डोक्यावर ठोकून. आता तुझ्या लक्षात राहील की माझं नाव आहे शांतीनाथ. गावचा माणूस म्हणाला, महाराज तुम्ही शांतीनाथ झाले नाही, तुम्ही अजूनही क्रोधनाथच आहात. तुम्ही बरं झालं इथं खिडकी नाही, नाही तर मला फेकून दिलं असतं. इथं विहीर असती तर मला टाकून दिलं असतं. तेच तुम्ही आहात की जे आपल्या बायकोलानं पोराला मारलं आहे क्रोधाच्या भरात. आणि आता तुम्ही साधू झाले, एवढी तपश्चर्या केली, तरी अजून तुम्ही काही शांतीनाथ झालेले नाही आहेत. घडलं काय याच्यात सांगा? ते जे वारंवार केलेले हे असतात ना संस्कार, हँगरिंग केले की एखादी गोष्ट तीच चांगली आहे असं वाटायला लागते. हा मनुष्य क्रोधनाथ होता, तो अजून काही बदलला नाही. कारण काय? त्यानं शरीराला पीडा दिली, मनावर काही लक्ष केलं नाही. भगवंतानी सांगितलं ना की मी सुद्धा कडक तपश्चर्या केलेली आहे, हाडाची काळं केलेली आहेत, आहे का नाही? तरी त्यांना ज्ञान प्राप्त झालं होतं का? नाही. त्यांनी टोकाची भूमिका सोडून दिली, ऐश्वर्याची भूमिका सोडून दिली, मध्यम मार्ग पत्करला. आणि तो मनाला शुद्ध करण्याचा, आणि ते शुद्ध करण्याची प्रक्रिया त्यांनी विपश्यनेतून शोधली आहे. मनाला शुद्ध करण्याची, कारण त्याच्यावर ते आपल्या संस्कारावर ते कार्य करते विपश्यना, आणि ते एक एक बाहेर काढते. हा वैज्ञानिक शोध आहे, हा असा नाही की कोणी सांगितलं म्हणून आहे. तर हे मनातले कर्म, मनातले संस्कार काढण्याची ही प्रक्रिया आहे. त्याच्यानं तुमचं मन स्वच्छ होईल, आणि जेव्हा तुमचं मन स्वच्छ राहील तेव्हा तुम्ही चांगलेच हे कराल, चांगलेच कार्य कराल, कुशल कर्म कराल. तर अशा तऱ्हेचं हे बुद्धाची शिकवण आहे. खरोखर प्रत्येकानं
हा बुद्धाचा संदेश ऐकून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केलास आपल्या जीवनाचे नंदन होईल आणि एक एक व्यक्ती सुधारला तर समाजही सुधरेल. आज समाज म्हणजे असं आहे की एकामेकाच्या दुष्टता जास्त आहे. भगवंतांनी ह्या धम्मपदात ही गाथा सांगितली, नाही वेरेन वेरानी संमंती कुदाचन अवेरेनेच संमंती येस धम्मो सनंतनो. वैरानं वैर वाढत जाते, द्वेषानं द्वेष वाढत जाते, परंतु मैत्रीनेच प्रेमानेच हे वैर संपू शकते. आणि हाच सनातन धर्म आहे. जे लोक सांगतात ना आमचा सनातन धर्म, तसा सनातन धर्म नाही. हा सनातन हा शब्द बौद्धांचा आहे. बुद्धांनी 5व्या गाथेमध्ये हे सांगितलेलं आहे धम्मपदातील. तर अशा रीतीने भगवंतांनी जो उपदेश केलेला आहे तो प्रत्येक माणसानं आपल्या जीवनात अंगीकारल्यास जीवनाचं भलं होईल. आजच्या दिवशी ही मोहीम जी बाबासाहेबांनी आपल्याला ही संस्कृती दिली, ही संस्कृती बुद्धाची संस्कृती, हिचं जतन करणं, त्याप्रमाणे आपण आचरण करणं हे प्रत्येक माणसावर अवलंबून आहे. आणि त्याप्रमाणे वागल्यास आपलं जीवन सफल होईल, सगळ्यांचं मंगल होईल, सगळ्यांचं कल्याण होईल. एवढं बोलून सर माझं बोलणं संपवतो. जय हिंद.